बुलढाण्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आता अबू आझमीचा पुतळा जाळलेला आहे आणि निषेध व्यक्त केलाय। अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरते। औरंगजेब हा उत्तम प्रशासक असून तो क्रूर प्रशासक बिलकुल नाही असं वक्तव्य आझमींनी केलेलं आहे। पाकिस्तानी अबू आझमीचं करायचं काय? जे बेताल वक्तव्य केलं आणि याच्या मायचा नवरा औरंगजेबावरील विधानावरून आता आझमींना उपरती आली आहे। माझ्या शब्दांमुळे कुणी दुखावल्यास शब्द मागे घेतो असं आझमी म्हणाले। कालच आझमींनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता हे वादग्रस्त विधान केलेलं। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आता औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनामध्ये उमटले। सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींना निलंबित करण्याची मागणी केली आहे, तर भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन केले आहे। भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आता अबू आझमींवर सडकून टीका केली। ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केलाय अशा औरंगजेबाची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकायला हवी। ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबाची कबर लावून घ्यावी अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली। उल्हासनगरमध्ये आता शिवसेनेकडून अबू आझमींविरोधात निदर्शनं करण्यात आली आहे। अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले। यावेळी आझमींविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। तिकडे अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात चिखलफेक आंदोलन केलं। त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। अबू आझमी यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याने गोव्यात गुंडगिरी केली आहे। यूटर्न घेताना त्यांच्या गाडीला मागील गाडीचा धक्का लागलाय। त्यानंतर फरहान आझमीने थेट बंदूक काढली आहे, तर गाडी चालकांना बंदुकीचा धाक दाखवलाय आणि त्यावरून त्यांच्यावर कलम 194 नुसार गुन्हा दाखल झाला। गोव्यातील कलंगूट बीच जवळचा हा प्रकार आहे। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली। 86,300 कोटी रुपयांच्या खर्चाने हा द्रुतगती मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये याबाबत स्पष्ट संकेत दिले गेले आहे। सर्वांना विश्वासात घेऊन हा द्रुतगती मार्ग पूर्ण केला जाणार आहे। मुंबईमधली नालेसफाई पावसापूर्वी करण्याचे नियोजन पालिकेचे आहे। छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी 15 मार्च नंतर काम सुरू केलं जाणार आहे। मार्च अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेचा असेल आणि या कामासाठी पालिकेकडून सुमारे 395 कोटी रुपये खर्च केले जातील, ही माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे। नाशिकच्या ओझर विमानतळावर नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतलेला आहे। या धावपट्टीसाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि या धावपट्टीचं काम पूर्ण होण्यास साधारणतः 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे। ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान केलं। सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावरती 4 विकेट्सने मात केली। भारत आता 9 तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळेल। दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमधल्या विजयी संघासोबत टीम इंडिया खेळणार आहे।